शहरात गेली अनेक वर्षांपासून बेकायदेशीर सावकारी व्यवसाय सुरू असून या बेकायदेशीर सावकारीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत, तर काही जण बेसुमार व्याजाने त्रस्त आहेत. अशा बेकायदेशीर सावकारीला पायबंद घालण्यास उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयास अपयश आले आहे. फोफावलेल्या सावकारीला पायबंद नाहीच. सावकार बेसुमार व्याज आकारून मालामाल झाले आहेत. सोलापूर शहर हे अनेक जाती धर्मामध्ये वसलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात अनेक यात्रा, जत्रा, सण, उत्सव, मिरवणुका मोठ्या प्रमाणात असतात. उत्सवप्रिय शहर म्हणून आगळी वेगळी ओळख असून एकेकाळी सोलापूरमध्ये सोन्याचा धूर निघत असल्याची महती अनेक जुने जाणकार वृद्ध मंडळी सांगतात. जुन्या जमान्यात सोलापूरमध्ये नरसिंग गिरजी मिल, जाम मिल यासह इतर काही मिल होत्या. त्यातून कापड निर्माण होत असे. चाटी गल्ली, सराफ बाजार सारख्या बाजारपेठा लाभल्याने सोलापूरला वैभव प्राप्त झाले होते. कालांतराने सोलापूरमधील वैभव हळूहळू काळाच्या ओघात नष्ट पावले. मिल बंद पडल्या आणि कामगार देशोधडीला लागले. बेरोजगारी वाढली. कमावणारा एक आणि खाणारे चार अशी अवस्था सुरू झाली. यात राजकारण आल्याने सोलापूरचा विकास ऐवजी भकास झाला. सोलापूर शहरात सावकारी परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय असून याच कार्यालयातून सावकारी परवाना म्हणजेच कमी दराने व्याजबट्टा व्यवसाय करण्यासाठी मंजुरी दिली जाते. सावकारी परवाना देताना अनेक नियम धाब्यावर बसवले जातात. सावकार सरकारी नियमानुसार व्याज घेतो की नाही हे देखील पाहिले जात नाही. सर्व नियमांना हरताळ पासून पाहिजे तसं व्याज आकारलं जातंय. वास्तविक पाहता सावकारी परवाना देताना अनेक नियम अटी असतात, परंतु नियम करणारेच नियम पायदळी तुडवतात. लक्ष्मीचे दर्शन झाले की कसले नियम व कुठला कायदा? ठराविक रक्कम मिळाली की दिला जातोय परवाना. सोलापूर शहरात व्याजबट्टा म्हणजे सावकारी व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक सावकार शेतजमीन, घर जागा बळकावल्याच्या बातम्या आपण वाचतो. सावकाराच्या या कृतीला पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार शहर उपनिबंधक कार्यालयाला असून आता हेच उपनिबंधक कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसत आहे. पोलीस आयुक्तांनी जातीने लक्ष घालून सोलापूर शहरात जादा व्याज आकारून बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पत्रकार यशवंत पवार यांनी केली आहे.